हाय हॅलो नमस्ते, मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। वाजले आहेत आता 11 11:30 वाजले आहेत आणि मी आवरून सोनीच्या घरी निघाले आहे। आज सोमवार आहे त्यामुळे पार्लरला सुट्टी आहे, तर पार्लरमधल्या आम्ही सगळ्या मुलींनी मिळून फिरायला जायचा प्लॅन केलेला आहे। तर मी आता ओला बुक करून निघाले आहे। निमिषला नाही घेतलं कारण निमिषची आज मॅच आहे, त्याच्यामुळे तो बोलला की मम्मा तू एकटीच जा। निमिषला सोडून कधी एकटी मी फिरायला गेली नाही आहे, पण नंतर विचार केला चला जाऊ द्या, कधीतरी स्वतःसाठी पण जगू। त्यामुळे सोनीच्या घरी पोहोचले, तिथे गाणे वगैरे चालूच होते, तर मुलींचा डान्स वगैरे चालू होता। मी चेंज करून मग आमचा पण डान्स वगैरे सुरू झाला। आमचं पण थोडंसं निघण्याच्या आधी थोडंसं एन्जॉय सुरू झाला। मस्त एन्जॉय सुरू होता घरातच आणि तिकडून मग आम्ही निघालो। पैण्याला जायचा प्लॅन झाला होता आमचा, त्र्यंबक साईडला। मग आम्ही सोनीच्या घरून निघालो, गाडीमध्ये दोघी तिघी जाऊन बसलेल्याच होत्या। मी, विशाखा आणि सोनी मागून येत होती। विशाखा आणि मी पुढे आले, बघितलं गाडीमध्ये आता जागा होईल की नाही होणार, कारण आमच्या सोनीची आणि माझी तब्येत जरा आहे। सोनी तर पुढे बसणार होती, पोरी बारीकच होत्या, पण मग मी म्हटले होईल की नाही जागा, त्याच्यामुळे केली कशी तरी ॲडजस्ट केली आम्ही जागा। मध्ये रस्त्यातच आम्ही गाडी थांबवली कारण विशाखाला गॉगल घ्यायचा होता, ती घरी विसरली होती। विशाखाबरोबर बाकीच्या मुलींनी पण गॉगल घेतले आणि आम्ही तिथून पुढे निघालो। वातावरण इतकं सुंदर होतं, असं वाटत होतं पाऊस पडायला पाहिजे, पण पाऊस पडलाच नाही। खूप सुंदर, म्हणजे डोंगराला पूर्ण ढग टेकल्यासारखे वाटत होते, खूप छान वाटत होतं वातावरण। मध्येच ऊन, मध्येच गारवा पण वाटत होतं, पण पाऊस पाहिजे होता। हे बघा आता इथे ऊन आहे, पाऊस पाहिजे होता, पाऊस पडला असताना तर खूप छान वाटलं असतं इकडचं वातावरण। मग आम्ही इकडून निघालो, चिकन वगैरे घेतलं आणि एका हॉटेलमध्ये आम्हाला ते चिकन बनवायला द्यायचं होतं। 2 किलो चिकन घेतलं होतं, 1.5 किलो म्हटलं स्टार्टर्ड होईल मसालेदार, आणि अर्धा किलोचा रस्सा करायचा होता। असे आम्ही हॉटेल शोधत होतो की जिथे आम्हाला परवडेल तिथे आम्ही हॉटेलमध्ये ते बनवायला देणार होतो। इथे छान असं सुंदर मी व्हिडिओ वगैरे काढले होते। हे बघा इथे आता आम्ही त्या हॉटेलला पोहोचलो होतो आणि इथे रूमची वगैरे पण चौकशी करत होतो की जेणेकरून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी वगैरे वॉशरूम वगैरे सगळं अवेलेबल राहील अशा हिशोबाने आम्ही बघत होतो, पण रेट खूपच जास्त सांगत होते ते। आणि आम्ही तिथे जेवण बनवायला दिलं होतं, तोपर्यंत आम्ही इकडे त्यांची जी शेती वगैरे होती, त्यांनी जे झाडं वगैरे लावले होते तिथे थोडंसं एन्जॉय करत होतो। तिकडेच बघा झाडाला, हा तोडताना असं लय ॲक्टिंग बार केली, म्हणजे हे नव्हतं का त्याला? नाही इकडे पेरू हे इकडे होता, इकडे होता तो, इकडे बघ इकडे विशाल, चला स्विमिंग पूल बघू ना, ते कापड दाखवू दे। ए विशाल कुठे खाली? इथे कार मध्ये बघ। ए विशाल कुठे? श्रावणी दुसरी कुठे? कार मध्ये हो, एक तिथे पाय सीटच्या खालीच गेली आहे। इकडे स्विमिंग पूल पण होता, तर मग आम्ही स्विमिंग पूलकडे पण आलो होतो आणि चिनूला मग एन्जॉय करायचं होतं, मस्ती करायची होती। आम्ही काही कपडे दुसरे काही आणले नव्हते, त्याच्यामुळे आम्ही काही स्विमिंग पूलमध्ये काही खेळलो वगैरे नाही, फक्त चिनूला खेळवलं, फोटोशूट वगैरे केले, व्हिडिओ वगैरे काढले, बस तेवढंच आम्ही करत होतो। कारण भाजी बनवायला दिलेली होती, भाजी होईपर्यंत आम्ही थोडंसं इकडे टाईमपास करत होतो। त्यानंतर फोटोज वगैरे काढले, आजूबाजूचे सीन खूप छान वाटत होतं, म्हणजे आजूबाजूला पूर्ण जंगलसारखंच होतं। त्यांनी कंपाऊंड वगैरे केले नव्हते, भीती पण वाटत होती चित्ता वगैरे येतो का काय, पण तरी आम्हीच होतो तिथे, जास्त काही गर्दी नव्हती। कारण लोक जेव्हा ह्या हॉटेलमध्ये किंवा अशा प्रकारचे जिथे त्र्यंबक साईडला जे हॉटेल आहे तिथे चिकन वगैरे घेतात आणि फक्त बनवायला देतात त्यांच्याकडे, आणि मग जेवण वगैरे करून पुढे निघतात। आता आमचा प्लॅन पण होता की आम्ही जेवण वगैरे करून थोडंसं पैण्यामध्येच इकडून तिकडून फिरू आणि मग निघू। मग आता आमची भाजी तर तयार झाली होती, चिनूला कपडे वगैरे चेंज करून आम्ही निघालो होतो जेवायला। ताई अशा प्रकारे आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो। आता ताई पुढे चालले, मी त्यांच्या मागे। ताई तुम्हाला पुढचा रस्ता दाखवते, पधारो पधारो सर।
अशी पुढे जाण्यास होतं त्याची हात असे हां बघा माझ्याकडे थँक्यू. हॉटेलमध्ये तर कोणीच नव्हतं म्हणजे कस्टमर वगैरे. जे जेंट्स वगैरे जे कोणी फिरायला वगैरे आलं होतं तर मागच्या साईडला त्यांची सोय केलेली होती, त्याच्यामुळे आम्ही इकडेच येऊन बसलो होतो. आता आम्ही सांगितलं होतं ते काळ्या मसाल्याचा चिकनचा रस्सा सांगितला होता आणि बाकीचं सगळं थपथपीत असं मसालेदार चिकन सांगितलं होतं स्टार्टर्ड म्हणून. हे बघा खूप छान काळ्या मसाल्यामध्ये त्यांनी असं छान मसालेदार चिकन बनवून दिलेलं होतं आम्हाला आणि आम्ही ते खाऊन खूप एन्जॉय केला होता. छान असं गावरान जेवण वाटत होतं आणि 2 किलो चिकन घेतलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही 1.5 किलो फक्त फ्राईडलाच सांगितलं होतं आणि अर्धा किलोचाच रस्सा सांगितला होता, कारण हे खाल्ल्यावर कोणी जास्त जेवण वगैरे करणार नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फ्राईडच जास्त स्टार्टर्डच जास्त बनवायला लावलं होतं. मग अशा पद्धतीने आम्ही सगळे जेवायला बसलो वगैरे आणि मस्त चाललं होतं आमचं खाण्याचं. प्रत्येकजण आपापल्या प्लेटमध्ये वगैरे घेऊन जसं पाहिजे तसं खात होते आणि त्याच्याबरोबर मस्त मिरचीचा असा भारी ठेचा दिला होता ना, बापरे. मी तर नुसता तो ठेचाच खात होते. बापरे, घरी आल्यावर थोडा त्रास झाला मात्र, पण मी खूप ठेचा खाल्ला होता. अप्रतिम ठेचा होता त्यांचा आणि त्याच्याबरोबर ते काळ्या मसाल्याच्या कालवणाबरोबर हॉटेलवाले तर ठेचा देतातच, पण त्यांच्यासारखा ठेचा माझा घरी होतच नाही. म्हणून आणि निमिषला पण खूप आवडतं, पण आज माझं पिल्लू नव्हतं इथे, त्याची मॅच होती त्याच्यामुळे तो नव्हता. तरी आम्ही असं एन्जॉय केला. मग त्याला फोन वगैरे करून त्याच्याशी बोलणं वगैरे पण झालं की काय करतोय वगैरे असं तसं. मग तो मॅचला निघाला होता. आम्ही जेव्हा इकडे आलो 4-4:30 वाजले होते आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा. जेवण वगैरे झालं आणि आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघणारच होतो फिरायला परत. पहिलं थोडंसं मीठ देता का? आणि असे पीस दाखवून आम्ही खात होतो. सगळ्या मुली एन्जॉय करत होत्या. आता ह्या 3 जणी आहेत तर यांना असं बाहेर जास्त करून असं फिरता येत नाही, तर आता सोनीच्या भरोश्यावर माझ्या भरोश्यावर त्या पोरी बाहेर आलेल्या होत्या, कारण आम्ही समजदार एक क्लासला त्या येतात त्याच्यामुळे आमच्या भरोश्यावर त्या बिंदास आल्या होत्या. आणि खूप महिन्यांपासून आमचा प्लॅन चालू होता पावसाळ्यापासून, पण मग तो आज आमचा प्लॅन झाला सक्सेस. त्याच्यामुळे आता परत पुढचा प्लॅन पण करतोय आम्ही. गाडीत बसल्या बसल्या प्लॅन पुढचे सुरू झाले आमचे. असा छान एन्जॉय आम्ही सगळ्यांनी मिळून केला होता. आता बाकीच्या मुलींनी तर आराम करताय शांततेत, एकदम झोपलेत कोणीच तर, आणि मी फक्त व्हिडिओ काढते आहे बाहेरचे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.